भगवंतांकडे एकटक पहा, प्रभूंकडे एकटक पहा. अरिहंत परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. अरिहंत प्रभु की जय हो, जय हो, जय हो. वीतराग प्रभु की जय हो, जय हो, जय हो. बघा एकटक त्या जीवाला बघा. निर्दोष, निरालंब, निर्विकार असा हा जीव आहे. एकटक पहा. कुठल्याही परपदार्थांचे अवलंबन घेतलेले नाही. एकमात्र आपल्यात कारण परमात्म्याचे अवलंबन घेतलेले आहे. जण म्हणूनच परमसुखी आहेत. पराची कोणतीही अपेक्षा दिसून येत नाहीच. ते जाणता आहेत मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. पहा, एकटक पहा. पराची किंचित देखील अपेक्षा नाहीच. तुम्ही त्यांना जाणा अथवा जाणू नका. ते निरपेक्ष आहेत. तुम्ही त्यांना नमस्कार करा अथवा करू नका. ते निरपेक्ष आहेत. तुम्ही त्यांची पूजा करा अथवा करू नका. ते निरपेक्ष आहेत. पहा, ज्ञानाची अपेक्षा नाहीच. परभावांची अपेक्षा नाहीच. एकटक पहा. स्वतंत्रता पहा. निरपेक्षता पहा. परम सुख आहे पहा. न्यायकता आहे पहा. अनुभवण्याचा प्रयत्न करा. तो एक जीवच आहे. आपल्यासारखा एक जीव आहे. परंतु कार्य मात्र आपल्याहून वेगळे करता आहेत. ते स्वयं आपल्या स्वरूपामध्येच लीन आहेत. नित्य एकच ध्यास आहे स्वभावाचा
केवळ स्वभावाचाच विचार, ज्ञान, ध्यान, अनुभव करता आहेत. बघा जरा, दुसरे कोणतेही कार्य करीत नाहीतच. जाणतो आहोत, त्या जीवाच्या स्वरूपाला जाणतो आहोत. त्या जीवाला अरिहंत म्हणतात. त्या जीवाला आप्त म्हणतात. त्या जीवाला परमात्मा म्हणतात. त्या जीवाला प्रभू म्हणतात. त्या जीवाला भगवान म्हणतात. बघा, का भगवान, का प्रभू? बघा, परनिरपेक्ष आहे म्हणून प्रभू आहेत. शब्दाची अपेक्षा नाही, इंद्रिय विषयांची अपेक्षा नाही, भोगाची अपेक्षा नाही, तरी अनंत सुखमय आहेत. निरपेक्षता जेथे तेथे सुख. प्रभू निरपेक्ष आहेत, परमनिरपेक्ष आहेत, म्हणून परमसुखी आहे. हो हो, जाणा जरा, जाणा. हात पाय काहीही न हलवता, पापणीही न हलविता एकटक पहा. डोळे शांत चित्ताने बंद करा. प्रभूंना आपल्या विचारामध्ये साठवा. डोळे मिटा, पहा. दूर होते. डोळ्याने पाहत असताना प्रभू आपल्यापासून दूर दिसत होते. डोळे मिटले. आहा, हा काय चमत्कार! माझ्या मध्येच प्रभू आहे. हो हो, माझ्या ज्ञानाचे विषय असणारे हे अरहंत प्रभू आहे. एक जीव आहे, जाणतो आहोत. जसे आपल्याला आपल्या मुलाचे कौतुक असते, आपल्या इष्ट व्यक्तींचे कौतुक असते, इथे प्रभूंचे कौतुक आपल्या ज्ञानामध्ये येऊ द्या. हो हो, फार भारी आहेत. कौतुक करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. फक्त त्यांचे गुण अनुभवू शकतो, वर्णन करणं तर शक्यच नाही. बघा, अतिशय सुंदर असे हे अरिहंत प्रभू आहेत. आपले आहेत कारण त्यांना आप्त म्हणतात. ज्यांच्यामध्ये आपलेपणा असतो त्यांना आप्त म्हणतात. प्रभूंमध्ये आपलेपणा करा. खरे आप्त तर हेच आहे. बाहेरचे तर केवळ
स्वार्थाचे सोबती आहेत. प्रभू सुख दुःख संकट रोग दरिद्रता कोणतीही अवस्था असो आपली संगत सोडत नाहीतच. तेच खरे आप्त. कठीण प्रसंगामध्ये जे आपली साथ सोडत नाहीत. बघा, आम्ही कठीण प्रसंगामध्ये आप्तांचे स्मरण करतो. इतर कोणीही आपले संकट निवारण करू शकत नाही. प्रभूंमध्ये ती योग्यता आहे. त्यांना जाणता क्षणीच संक्लेश नष्ट होतात, पाप नष्ट होते. एसो पंचनमो यारो सव्व पावो पणासनो मंगलानं च सव्वेसिं परमं हवै मंगलम. पहा, पाप प्रणाशक असे हे परमात्मा जाणले जाता आहे. पहा कसे आहेत हे. परमनिरपेक्ष आहे. परद्रव्याच्या परकणाचीही अपेक्षा ठेवत नाहीतच. म्हणूनच परमस्वाधीन परमसुखाचे भोगी आहेत. म्हणूनच निष्कषाय आहेत. म्हणूनच वीतराग आहेत. जिथे अपेक्षा तिथे कषाय. जिथे अपेक्षा तेथे राग द्वेष. जेथे अपेक्षा तेथे आकुलता. जेथे अपेक्षा तेथे दुःख. जेथे अपेक्षा तेथे संसार. बघा, प्रभू निरपेक्ष आहेत. जाणता आहात का? का निरपेक्ष आहेत? कारण जाणतात मी एक द्रव्य आहे. माझ्यामध्ये माझे अनंत गुण आहेत. त्या द्रव्य गुणाच्या स्वयंभू पर्याय होतात. त्या पर्याय होण्यासाठी परिणाम होण्यासाठी अन्य कोणाचीही गरज नाही. जाणतात प्रभू द्रव्य निरपेक्ष आहे. गुण निरपेक्ष आहे. पर्याय देखील निरपेक्ष आहे. आहा, बघा जरा बघा. प्रभूंना जाणा. त्या जीवाचे स्वरूप पहा. का ती अवस्था त्या जीवाला प्रगट झाली आहे. त्याचे कारण समजून घ्या. आता जर आम्हालाही प्रभू बनायचे आहे, आम्हालाही अरिहंत बनायचे आहे, आम्हालाही परमात्मा बनायचे आहे, तर परमात्मा बनण्याचे कारण जाणा. परमात्मा आहेत कारण निरपेक्ष आहेत. निरपेक्ष आहेत कारण स्वयंपूर्ण आहेत, स्वयंभू आहेत, स्वयमेव आहेत. जाणा जाणा जाणा. बघा जरा, अरिहंतांना जाणा. नुसती पूजा तोंडाने केली, द्रव्य चढवून केली,
गुण कुठे जाणले? द्रव्य चढवले म्हणजे पूजा होते असे नाही, अष्टक दिले म्हणजे पूजा होते असे नाही. गुणांचे स्मरण हीच वास्तविक पूजा, हीच वास्तविक स्तुती, हीच वास्तविक भक्ती आहे. खरी भक्ती चालू आहे. ज्ञानाने प्रभूंच्या गुणांचे स्मरण, ज्ञानाद्वारे प्रभूंना जाणणे, गुणांना जाणणे, हीच परमभक्ती आहे. ओ पहा, जाणतो आहोत. निरपेक्ष, स्वाधीन, स्वयंपूर्ण अशा जीवाला जाणतो आहोत. आपल्या ज्ञानाचे विषय देवाधिदेव आहेत, परमदेव आहेत. जाणले जाता आहे. स्वयं स्वतःमध्ये अंतर्लीन असणारे हे प्रभू जाणले जाता आहेत. आपण जाणतो आहोत. कुठलीही इच्छा नाही, कुठलीही आकांक्षा नाही. बघा, कुठलीही आशा नाही. निष्कांक्षित, निरीह, निरपेक्ष, स्वयंपूर्ण, परिपूर्ण असे हे परमदेव आहे. हो, जाणू लागलो आहे. हे देव, मी आपणास जाणू लागलो आहे. आता मला समजू लागले आहे आपण देव का आहात. मलाही देव बनण्याची भावना झाली आहे. म्हणूनच मी आपला विचार, आपला आश्रय घेतलेला आहे. बघा बघा, दुसरा कोणताही विकल्प नाही. एकमात्र अरिहंत परमात्मा आहे. परमनिरपेक्ष असे प्रभू आहे. स्वयंपूर्ण असे परमात्मा आहे. स्वतंत्र असे परमात्मा आहे. स्वाधीन असे परमात्मा आहे. त्यांनी वस्तू स्वभावाचे रहस्य जाणले आहे. रहस्य काय आहे? प्रत्येक वस्तू स्वाधीन आहे. प्रत्येक वस्तू परिपूर्ण आहे. एका वस्तूला दुसऱ्या वस्तूची अपेक्षा, गरज नाहीच. म्हणून ते देखील परमनिरपेक्ष अवस्थेला प्राप्त झालेले आहे. जाणा जरा,
देवांना जाणा जरा कसे आहेत हे देव. त्यांच्यामध्ये प्रगट झालेले अनंत चतुष्टय कर्माच्या क्षयाची अपेक्षा ठेवत नाही. स्वभाव आहे तो, स्वभावाच्या आश्रयाने ते प्रगट झालेले आहेत, कर्माच्या क्षयाने नाही. बघा जरा, पराची किंचित मात्र देखील गरज नाही, जाणा जरा. म्हणूनच अनंत चतुष्टय आहे. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रिय आनंद, अनंत वीर्य वाले भो प्रभो आहात. आपले अस्तित्व आहे, निरपेक्ष अस्तित्व आहे. बघा जरा, ते आपले अस्तित्व दशप्राणावर मानत नाही. पहा जरा, निरपेक्ष आहे. खाण्यापिण्यावर ते आपले अस्तित्व जाणत मानत नाही. निर्दोष आहे, क्षुधादी दोष रहित आहे. पहा पहा, एक अरिहंत परमात्मा ज्ञानाचे ध्येय आहेत, विषय आहेत, मी जाणतो आहे. एकदा त्यांचे स्वरूप समजले तर आपले स्वरूप मी म्हणून आपल्या ज्ञानात हजर होईल. त्यांचे स्वरूप नीट घोळले नाही ज्ञानात तर आपले स्वरूप कसे प्रतीतीला येणार. बघा जरा, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या स्वरूपाची प्रतीती अनुभूती घेता येईल. ते निरपेक्ष आहे, तर मग मला तर अपेक्षा कशाला. बघा जाणा, अरिहंत प्रभूंना जाणणारा हा मी आहे. प्रभूंसारखाच एक जीव आहे. प्रभूंप्रमाणेच माझे जीव द्रव्य देखील अपेक्षा रहित आहे. जाणा, मी पण एक वस्तू स्वभावामध्ये असणारे द्रव्य आहे, वस्तू आहे, पदार्थ आहे. वस्तू व्यवस्था स्वयंभू आहे, मग मी पण स्वयंभू आहे. ओहो जाणा, प्रतीती करा. जसे प्रभूंचे द्रव्य निरपेक्ष तसे माझेही द्रव्य निरपेक्ष. जसे प्रभूंचे गुण निरपेक्ष तसे माझेही अनंत गुण निरपेक्ष. बघा, जशी प्रभूंची पर्याय उत्पाद वेळ होण्यासाठी निरपेक्ष, माझ्या पण पर्याय परिणाम होण्यासाठी कोणत्याही परद्रव्याची परभावाची अपेक्षा नाही. प्रभूंचे जसे द्रव्य निरपेक्ष, गुण निरपेक्ष, पर्याय निरपेक्ष, माझेही द्रव्य, माझेही जीव द्रव्य
निरपेक्ष आहे. माझेही अनंत गुण निरपेक्ष आहे. माझ्याही पर्याय निर्णय करा. द्रव्य गुणाकडे दृष्टी द्या. सहज पर्यायामध्ये निरपेक्षता येते. पर्याय पराला लक्ष्य करते तर अपेक्षा उत्पन्न होते, इच्छा उत्पन्न होतात. पर्याय स्वला लक्ष्य करते तर पर्याय देखील निरपेक्ष रूप परिणमन करतेच. द्रव्यदृष्टीने पाहिले तर पर्यायामध्ये उत्पाद व्यय हा स्वभाव आहे. पर्यायाचा उत्पाद स्वयं होतो, पर्यायाचा व्यय स्वयं होतो. ध्रुव रूपाने वस्तू स्वयं राहतेच. उत्पादासाठी कोणाची अपेक्षा नाही, व्ययासाठी कोणाची अपेक्षा नाही, ध्रुवत्वासाठी कोणाचीही अपेक्षा नाही. ही आहे स्वाधीनता, ही आहे स्वतंत्रता, हे आहे परम सुख, ही आहे परम निराकुलता. निरपेक्ष स्वरूप निरालंब स्वरूप निरीह स्वरूप निकांक्षित स्वरूप स्वतंत्र स्वरूप स्वयं पूर्ण परिपूर्ण स्वाधीन स्वरूप या निज ध्रुवाचा भोग घेण्यासाठी सांगणाऱ्याची गरज नाहीच. मी स्वतंत्र स्वाधीन आहे. निज ध्रुवाचा भोग मी स्वयं स्वतः घेऊ शकतोच, घेतो आहेच. या निज ध्रुवाचा भोग घेण्यासाठी शब्दाची देखील गरज
नाहीच. पहा, निशब्द आहे, निरपेक्ष आहे. निज ध्रुवाचा भोग घेण्यासाठी ध्यान शिबिराची गरज नाहीच. मी माझ्या निज ध्रुवाचा केव्हाही कोठेही भोग घेऊ शकतोच, कारण मी स्वाधीन आहे. मी स्वयंभू आहे. मी स्वयमेव आहे. मी निरपेक्ष आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाहीच. स्वयंपूर्ण स्वतंत्रतेचा आनंद लुटा जरा. आहे का कोणती पराधीनता स्वरूपामध्ये? पहा, स्वानुभव प्रत्यक्षाद्वारे निर्णय करा. हा स्वभाव खरोखर निरपेक्षच आहेच. आहा, स्वतंत्र निश्चल निष्काम ज्ञाता द्रष्टा आत्मराम. मूता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम. परवस्तूंना माझी अपेक्षा नाहीच. परवस्तू देखील स्वयं स्वतःमध्ये परिपूर्ण आहेतच. परवस्तूची चिंता सोडा, तेही एक पदार्थ आहे. त्यांच्यामध्ये देखील द्रव्य निरपेक्ष आहे, गुण निरपेक्ष आहे, पर्याय परिणमन निरपेक्ष आहे. माझ्यामुळे त्यांचे परिणमन नाही, त्यांच्यामुळे माझे परिणमन नाही. त्यांच्यामुळे माझे अस्तित्व नाही, माझ्यामुळे त्यांचे अस्तित्व नाहीच. माझ्यामुळे त्यांचे वस्तुत्व नाही, त्यांच्यामुळे माझे वस्तुत्व नाहीच. मी माझ्यामुळेच आहे, ते त्यांच्याच कारणाने आहे. ते निरपेक्ष आहे, कारण मी निरपेक्ष आहे. पहा, जन मूता स्वयं जगत परिणाम. प्रत्येक वस्तूचे परिणमन स्वयंभू आहे, निरपेक्ष आहे. माझेही परिणमन
निरपेक्ष आहे. अनुभव करा जरा, कोणाला कोणाची गरज आहे. तू जाता काय राहिले, आपण नसलो तर इथे काय व्हायचे राहणार आहे. सगळी वस्तू व्यवस्था स्वाधीन आहे. हो हो हो. सहज निर्भार, सहज अकर्तृत्व, सहज निरपेक्षता आहे आहे आहे. बघा, निजध्रुवाची अनुभूती करायची नाही, होते. बघा, होता स्वयं निज शुद्ध परिणाम. हा शुद्ध परिणाम स्वयं होतो. निरपेक्ष आहे, षटकारक निरपेक्ष आहे. निज शुद्ध द्रव्य निरपेक्ष, गुण निरपेक्ष, पर्याय निरपेक्ष आहे. जाणं जाणं जाणं. काही करायचे नाही, होत आहे होत आहे. जाणायचे, जाणतो आहोत. पहा पहा, कुठलीच आकुलता व्याकुलता राहणार नाहीच. पहा जरा, स्वभावाचा आश्रय तर घ्या. मग म्हणा मला याची गरज आहे त्याची गरज आहे, म्हणू शकणार नाही. अहो, आपण आपल्या अनंत गुणांनी परिपूर्ण आहोत. कोणाची म्हणून गरज नाही. जिथे मला देवाची, शास्त्राची, गुरुची गरज नाही, तर बाहेर कुटुंब परिवाराची काय गरज. अहो, मी तर परिपूर्ण स्वयंपूर्ण परमात्मा आहे. हा हा हा. जाना जाना जाना. आहे आहे आहे. पहा पहा पहा, निज निरपेक्ष ध्रुव पहा. निरीह ध्रुव जाना. आकांक्षा रहित असा निज शुद्ध परमात्मा अनुभव करा जरा. हे पाहिजे ते पाहिजे विकल्प देखील नष्ट होतील. कोणीतरी सांगणारा पाहिजे तर मला ध्यान चांगले लागते. नाही नाही नाही, सहज आहे. पहा तर, निरपेक्ष स्वरूप निरपेक्ष स्वरूप. खोट्या विकल्पांचा नाश होण्यासाठी, खऱ्या विकल्पांच्या उत्पत्तीसाठी अन्य कोणा परद्रव्याची, परभावाची अपेक्षा नाहीच. सहजच मिथ्याभाव नष्ट होतात, सम्यक भाव प्रगट होतात. ध्रुव तर स्थिर आहे, स्वयं आहे आहे. दृष्टी तर द्या फक्त स्वरूपाकडे, बाकी काहीच करायचे नाही. होता स्वयं
जगत परिणाम होतो स्वयं परिणाम, नथी विना परिणामम, परिणामाशिवाय द्रव्य नाहीच आहे. प्रतिसमयाला परिणाम आहे, स्वयं आहे. कर्माच्या उदय उपशम क्षय क्षयक्षमामुळे नाही, शरीरामुळे नाही, इंद्रियांमुळे नाही, आहार श्वासोच्छ्वास धन कुटुंब अन्य कारणांमुळे नाही. स्वयं आहे, स्वयंभू आहे. पहा तर स्वभाव स्वयंभू आहे, वस्तू स्वयंभू आहे, चैतन्य स्वरूप स्वयंभू आहे आहे आहे. होता स्वयं जगत परिणाम. कशाचीच काळजी करू नका. काय गरज आहे काळजी करायची? होता स्वयं जगत परिणाम. शुद्ध भाव करण्याची पण काळजी करू नका. लक्ष फक्त निजध्रुव करा. असेल, आहेत, असणार. उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत, सद्द्रव्य लक्षणम. बघा तर मी एक द्रव्य आहे, सत आहे, उत्पाद वे द्रव्ययुक्त आहे. मग मला उत्पादासाठी कोणाची गरज नाही, तो माझा धर्म आहे. जसे जाणण्यासाठी कोणाचीही अपेक्षा नाही, कारण ज्ञान स्वभाव आहे, तसे उत्पाद होण्यासाठी कोणाचीही गरज नाही, कारण उत्पाद पण ज्ञानाप्रमाणे स्वभाव आहे. व्यय पण ज्ञान स्वभावाप्रमाणे एक आपल्यामधला धर्मच आहे. ध्रुव देखील ज्ञानाप्रमाणे धर्म आहे. धर्म परनिरपेक्ष असतात, स्वभाव परनिरपेक्ष असतो. जाणा जाणा, अनुभव करा. कशी अपूर्व शांती आहे. स्वभाव शांत आहे. अपेक्षा संपल्या, आकुलता संपली. इच्छा संपल्या, आकुलता संपली. आग्रह संपले, आकुलता संपली. सर्व दुःख मुक्त असा हा ज्ञायक भगवान आत्मा दृष्टीचा विषय आहे आहे आहे. डोळे उघडा. स्वयं उघडतात. डोळ्याचे परिणाम स्वयंभू आहे. आपण उघडतो म्हणून नाही, आपोआप निरपेक्षता येईल. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. हा हा हा. हो प्रभू, आपण परमनिरपेक्ष आहात.
स्वयंनिरपेक्ष आहे. सगळं काही सहज आहे. स्वयं परिणाम आहे, नथी विना परिणामम. प्रत्येक परमाणू परिणामाने युक्त, मी जीव परिणामाने युक्त. मला परिणामासाठी कोणाची गरज नाहीच. जाणा जरा आहे आहे आहे. डोळे उघडा. स्वयं पूर्ण असे प्रभू पहा. तो जीव स्वयं स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, म्हणूनच ही मुद्रा आहे. पाहत त्यांच्या अंग प्रत्यंगातून एकच गोष्ट लक्षात येईल, मी निरपेक्ष आहे, मी स्वयंपूर्ण आहे. डोळे मिटा. हा मी जीव स्वयंपूर्ण आहे. आता तुमचे तुम्ही हा प्रयोग करा. सूचना दिल्या जाणार नाही. शब्दाची अपेक्षा न ठेवता स्वयं परिणाम करा.
अतीन्द्रिय स्वरूप पराची अपेक्षा न ठेवणं हाच मोहावर विजय आहे. पराची अपेक्षा नसणे हाच इंद्रिय विजय आहे. मला इंद्रियांची गरज नाहीच, मला इंद्रिय विषयांची गरज नाहीच, मला मोहाची गरज नाहीच, मला रागाची गरज नाहीच, मला द्वेषाची गरज नाहीच, मला देहाची शरीराची गरज नाहीच. या माझ्या जीवाला खाण्यापिण्याची देखील गरज नाहीच. हा मी स्वयंपूर्ण आहे, स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. अज्ञानाने या परवस्तूंची मी गरज मांडली. आता मी स्वानुभव प्रत्यक्षाने जाणले, मी तर माझ्या द्रव्यगुण पर्यायाने युक्त असा परिपूर्ण शुद्धात्मा आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाहीच. नुसते जल्प नाही, नुसते म्हणणे नाही, स्वानुभव प्रत्यक्षाने हा निर्णय होतो. ध्रुव निरपेक्ष आहे, इंद्रियांची अपेक्षा ठेवत नाही, क्षयक्षमाची अपेक्षा ठेवत नाहीच. स्वभाव स्वाधीन आहे, निज स्वभाव स्वयंभू आहे, आहे, आहे स. खुर्चीवर बसले तर चांगले ध्यान होणार, खाली बसले तर चांगले ध्यान होणार नाही असे नाही. निरपेक्ष आहोत, स्वयंभू आहोत. खाली बसले म्हणून चांगले ध्यान होते असे पण नाही. ध्यानाचे कारण आसन नाहीच. ध्यानाला, ज्ञानाला, जीवाला शरीराच्या आसनाची अपेक्षा नाहीच. शरीर कसेही असोत, ज्ञान स्वतंत्र आहे, निरपेक्ष आहे, शरीरावर अवलंबून नाहीच. जाणा, शरीराच्या क्रियेवर माझा परिणाम, माझे द्रव्य, माझे गुण अवलंबून नाहीतच. शरीराचा विकल्प त्यागा, स्वयंपूर्ण परिपूर्ण अशा निजध्रुवाला जाणा. सहज पराचे अवलंबन सुटते, सहज परनिरपेक्षता येते, सहज परमात्मदशा येते, सहज मुनिदशा येते. जाना, स्वयंभू स्वभावाला जाना. आहे,
आहे आहे आ आ आ. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. सहज प्रभू दशा आहे आहे आहे. हो भगवान, समजली आपली महानता. आपल्या महानतेला वारंवार नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. परम उपकारी आहात. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. डोळे मिटा. निज ध्रुव जाना आहे आहे आहे. ओ